ओल्ड व्हेकल री रजिस्ट्रेशन अपडेट्स. कार मालकांना मोठा दिलासा. आता 5 वर्ष आणखीन चालणार 15 वर्ष जुन्या गाड्या, पण केंद्र सरकारने जुन्या वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता 15 वर्षापेक्षा जुनी वाहने नोंदणीकृत नूतनीकरण करून 20 वर्षापर्यंत वापरता येणार आहेत. मात्र त्यासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. याचा अर्थ असा की वाहन मालकांना आपली जुनी गाडी आणखीन 5 वर्ष रस्त्यावर चालवता येईल. हा नियम केवळ दिल्ली NCR पुरता मर्यादित नसून संपूर्ण देशभर लागू होणार आहे. केंद्र सरकारने जुन्या वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता 15 वर्ष पूर्ण झालेल्या गाड्यांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करून 20 वर्षापर्यंत वापर करण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र त्यासाठी अधिक शुल्क आकारले जाणार आहे. हा निर्णय फक्त दिल्ली NCR पुरता मर्यादित नसून संपूर्ण देशभर लागू होणार आहे. याशिवाय आता 20 वर्षापेक्षा जुन्या वाहनांचे नूतनीकरण करणे अधिक महाग झाले आहे. यासाठी रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन शुल्क जाहीर केली आहे. हा नियम 20 ऑगस्ट 2025 पासून लागू झाला असून सर्व शुल्के GST पासून स्वतंत्र असतील. तसेच जर तुमच्याकडे 15 वर्ष जुनी गाडी असेल तर ती तुम्ही अजून 5 वर्ष वापरू शकता. सरकारने हा बदल सेंट्रल मोटर व्हेकल्स रूल्स 2025 अंतर्गत केला आहे. यामागचा उद्देश म्हणजे काय आहे तर जुन्या प्रदूषण निर्माण करणाऱ्या गाड्या हळूहळू रस्त्यावरून हटवणं आणि नागरिकांना नवीन वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देणं एवढंच आहे. नवीन तरतुदीनुसार चालकाने चालवणारी जाणारी गाडी म्हणजे इनव्हॅलिड कॅरिएज नूतनीकरण शुल्क ₹100. दुचाकी असेल म्हणजे मोटरसायकल असेल तर 2000, 3 व्हीलर असेल तर किंवा क्वाड्रिसायकल असेल तर 5000, हलके मोटर व्हेकल असेल तर मग 10,000. याशिवाय आयात केलेली दुचाकी जर असेल तर 20,000, आयात केलेली चारचाकी असेल तर 80,000 आणि इतर श्रेणीतील जर वाहने असतील तर 12,000 असे त्याचे शुल्क ठरवण्यात आलेले आहे. 15 वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने आणि 20 वर्षापेक्षा जुनी खाजगी वाहने फिटनेस चाचणी उत्तीर्ण न झाल्यास ती रद्द केली जातील. धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे की आरोग्य वाहने रद्द करून प्रदूषण कमी करणे आणि वाहन प्रवासी आणि रस्ता सुरक्षा वाढवणे. धन्यवाद.